हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे 10 मे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मी आहे कोल्हापूरला. तर आता आम्ही चाललो आहोत महालक्ष्मी मंदिरमध्ये. दरवेळेला मी कोल्हापूरला आले की मंदिरात जाऊन येतेच, दर्शन घेऊन येतेच आणि मग त्यासाठी चाललो आहोत लवकर उन्हाच्या आधी, कारण गरमी आहे त्याच्यामुळे नंतर त्रास होऊ शकतो. त्यात माझी तब्येत काल रात्रीपासून बिघडलेली होती. परत आंबे खाऊन मी पाणी पिलं होतं, त्याच्यामुळे रात्रभर मी आउट ऑफ कव्हरेज एरिया होते. आरव नाही म्हणतो यायला, पुन्हाचं मी नाही म्हणतोय. वाजलेत 8:30. खरं त्याला बघायचं आहे TV. काल दिवसभर लाईट नव्हती म्हणून TV बघितला नाही. बिनू झोपलाय कारण त्याचं ऑफिस आहे, त्यामुळे तो झोपलाय. आता तो नंतर उठेल. आता आम्ही चाललो. मी आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिरमध्ये. आतलं मी काही शूटिंग घेणार नाही, पण आता गर्दी खूप आहे, दाखवते. खूप 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 गर्दी आहे. एकशे 50 लिओ. खूप छान असं दर्शन भेटलं, मस्त वाटलं सकाळी सकाळी अगदी. आणि आम्ही एक छोटासा दागिना खरेदी केला. महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर खरेदी करावीशी वाटतेच, तर छोटंसं एक खरेदी केलेलं आहे, ते घरी गेल्यावर दाखवते. आता शांत आहे अजून वातावरण. आज मंगळवार म्हटल्यानंतर ओटी वगैरे भरायला गर्दी होतेच, म्हणून आम्ही लवकर आलो. विनूला कुणीतरी बनवलंय किंवा विनू स्वतःच बनवून आलाय माहीत नाही आहे. छोटासा व्हिडिओ का अपलोड करते, कारण मी डिटेलमध्ये पाठवलेलं त्याला की काय काय आणायचं, तरी सुद्धा तो कशा पद्धतीने घेऊन आलाय ते दाखवते. त्याला काय सांगितलेलं मी, विनू कोल्ड कॉफी करूया आपण, तू घेऊन ये. काय कॉफीची 2-2 रुपयाची पाकिटं मिळतात माहिती, ती 5 घेऊन ये. आणि क्रीम, अमूल क्रीम मिळतं 60 रुपयाचं, ते लिहून आणि पाठवलंय. त्याने काय केलंय ते दाखवते. लाखाचे 12,000 करून आलाय तो. तर अमूल फ्रेश क्रीमचं 200 रुपयाचं पाकिट घेऊन आले. 1 लिटर दूध सांगितलं, अर्धा लिटर, आणि 80-80 रुपयाची कॉफीची पाकिटं इथे 5 घेऊन आले. तर काय गाव जेवण आहे वे रे, हे कोण पिणार एवढी कॉफी? अरे 5 2-2 रुपयाची, 1-1 रुपयाची 5 पाकिटं मिळतात. अरे आपण 4 लोकच आहे, 4 लोकच कॉफी पिणार. ही किती दिवस पुरेल माहिती आपले. मी तिला याचा फोटो पाठवलेला, व्हॉइस नोट पाठवले, हीच आहे म्हणून. तुझ्या व्हॉट्सअप मध्ये चेक कर, मी लिहिले 60 रुपये, 60 रुपयाचं पाकिट. कारण हे मोठेही मिळते, हे मला माहित आहे, यूज होत नाही नंतर. विनूला भरपूर पोरींनी मागणी घातली, त्याने विचार करा आधी परत एकदा.
हे समजायला पाहिजे की 5 एवढी मोठी मोठी पाकिटं 5 कोण मागेल? हा? माझी काय चूक ते नाही काय आंघोळ करायची असते? चालतंय की आता कॉफीचं ते काय करूया, कॉफी स्क्रब, कॉफी बार सगळं करूया त्याचं. टेन्शन नाही राजू, तुला पूर्ण वर्षभर पुरेल एवढी कॉफी येते ती. दररोज एकटी पी आणि ते क्रीम बी घालून बिलून उहे कर लगेच हे करा. याचा फोटो पाठवला काय हा करेक्ट आहे हीच आहे म्हणजे मग याच्यातही बारका असते ते म्हणून व्हॉइस नोट म्हटलं सांगायचं 60 रुपयाचं म्हणून तुला लिहिलेलं आहे तिथं. तू म्हणाय पाहिजे होतंस धन ते हे 200 रुपयाचं आहे म्हणून. आता ते क्रीमचं काय होतं माहिती आहे, हिनं जर रेसिपीज बनवली क्रीमच्या तर ओके, तर क्रीम सगळं वाया जाते ते. मग करा की 150 रुपयाचा आवडत 900 रुपये बनणार. 900 रुपये विनू करून आलेस ते. 200 मला पैसे पाठवायचे मला तर पैसे कॉफी किती रुपयाची जाऊन पिऊन येतो राजी. 80 रुपयाचा ऐकलंच मी घरात बनवायचं म्हणून लागलोय. इथे 500 रुपयाची कॉफी पडली मला. हे सगळं ठीक आहे गं. किंवा ह्याचं काय ते क्रीमचं पण ठीक आहे. ते काय ते करतात. हां ते तर वापरता येत. पावडर 5 एवढे मोठे पाऊच कोण आणतंय? आता तुम्ही परत म्हणाल धनश्री राहू देत गे खरं संपणार कधी, कारण क्रीम जास्त वेळ राहत नाही. क्रीमचं आपण करायच पाहिजे, तर उगाच वाया घालायची काय. कॉफी नाही, कॉफी जोपर्यंत तू फोडत नाहीस ना तोपर्यंत व्यवस्थित राहते. एकदा फोडलीस ना ती हवाबंद डब्यामध्ये ठेवायला पाहिजेत, नाहीतर त्याचे गट्टू होतात. कोवाडलाच घेऊन जातो ते 2-3 पाकिटं. कोवाडला काहीतरी करूया कॉफीचं, वाया घालायचं नाही काय. कोल्ड कॉफी बनवणार आहोत आपण आज. आता कोल्ड कॉफी बनवायची असेल तर कॉफी पावडर तरी लागणारच, आणि आमच्याकडे खूप साऱ्या कॉफी पावडर आहेत आज. तर मग ही ब्लूची आहे इन्स्टंट कॉफी पावडर, ही वापरणार आहे. 1 चमचा कॉफी पावडर, 2 चमचे साखर, आणि तुम्ही म्हणजे 1 ग्लासभर दुधासाठी ओके. आणि दूध आधी मी फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं आहे, आणि दाट व्हायला पाहिजे कॉफी, यासाठी हे अमूलचं फ्रेश क्रीम त्यामध्ये ॲड करणार आहे जेव्हा मिक्स करणार तेव्हा. आणि कारण गावाकडे कसं दूध फॅटवालं असतं, पण पॅकेटवाल्या दुधामध्ये एवढं क्रीम नसतं, त्याच्यामुळे हे वापरणार आहे. आणि तयार करणार. तर चला आता स्टार्ट करा. आणि थंडगार अजून व्हायचं असेल तर मी आईस क्रिस्टल्स टाकू शकता, जे की मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके स्टार्ट. ह्याच्यामध्ये हवं तर ना कोको पावडर पण टाकू शकता कोल्ड कॉफी करताना, पण मी फक्त कॉफी पावडरच वापरते. आणि आधी मी थोडंसं दूध टाकून मिक्स करून घेतलं, तर मी जेवढे आपल्याला कॉफी पाहिजे तेवढं मिक्स करते. जास्त टाकायचं नाही, नंतर ते मिक्सरला येताना बाहेर पण येतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी टाकून करायचं. आणि नंतर मग हे करताना तुम्ही ॲड करू शकता आईस क्रिस्टल्स, किंवा याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता, पण दूध थंड करायला मी टाकत नाही. पहिली कॉफी बंधुरायांना काय करून दिवसनीस, काय करून दिवसनीस, कॉफी पी. हे बघ आमचे थकून भागून आलेले आमच्या मग दाजी. तर ही छान अशी झालेली कॉफी. याच्यावरती जर तुम्ही हर्षेसचं सिरप, चॉकलेट सिरप वगैरे असतं ना, तेही तुम्ही वापरू शकता, त्यांना अजून चांगला फ्लेवर येतो. आता मी याच्याकडे देते, खूप दिवसानंतर केले, थंडगार नाही आहे, जास्त पण केलेलं नाही आहे. ट्राय करून सांग, म्हणजे त्याप्रमाणे बाकी जरा हे करते. पाहिजे बर्फ टाकू, बर्फ टाकू तुला पाहिजे बर्फ, कारण तुला बर्फ पाहिजे. ठीक आहे चलो, अब नेक्स्ट सगळ्या कॉफीज तयार कर. कशी आहे कॉफी? मस्त आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी स्ट्रॉंग लागते. शुगर वगैरे कमी असते.
कार्बन के रेट के साथ शुगर जास्त पाहिजे सोने का बरोबर आहे ना, मी 2च चमचे टाकते. लेकिन ओके. तब तक सूर्यवर्धन दूसरों की आम्ही आता रॉकी KGF फर्स्ट पार्ट बघतोय. KGF सेकंड पार्ट परवा बघितला. उसने 5 पार्टनर चुने. ए रॉकी. 5 गुरु की तरह राजों के मिलने के बाद अरे मगाशी माईने जरा काय केले सांग जर. हॅलो नमस्कार, मी आरव. बरे आहात ना? बरेच राहा. आता मम्मी ब्लॉगिंग करते म्हणून तिला बोललो मी की आज मी इंट्रो देऊ का? म्हटली हो. मग आता तुम्ही इंट्रो द्या. बरं, सकाळी आम्ही महालक्ष्मीला जाऊन आलो होतो तेव्हा आरव नाही म्हटला की आता जाते, पण आता त्याच्या आवडीचा विषय आहे रंकाळा. तर आता जिजू याला रंकाळ्यावर घेऊन चालले आणि माझं तिथे जवळपास काम आहे. जाऊन आलेलो आहे. आरवनं मज्जा केलेली आहे. मी डीमार्टला गेली होती, हे दोघं मज्जा करत होते. मग SIPsबद्दल खूप सारे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत आणि त्यातले काही प्रश्न मी जिजूंना विचारते आणि त्यांचं इंट्रोडक्शन पण देते, म्हणजे डिटेलमध्ये कळेल तुम्हाला. ओके, तर आम्ही सुरू करत आहोत ऐका दाजीबा सिरीज. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. बरं दाजीबा, आम्हाला खूप सारे प्रश्न आलेले जेव्हा मी माझ्या व्हिडिओमध्ये एका बोलले की मी सेव्हिंगचे SIPsबद्दल. तर SIPs नेमकं काय, त्याआधी तुमचं जॉब नेमका काय आहे तो सांगा, जेणेकरून मग पुढची माहिती आपल्याला देता येईल. SBI सिक्युरिटीजमध्ये सिनियर डीलर म्हणून काम करतो आहे आणि गेली 10 वर्ष माझा शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी काम करतो आहे या फील्डमध्ये. SIPs म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय होतं की जे स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत, ज्यांना इतका वेळ नसतो की कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करावेत, कोणत्या कंपनीची न्यूज चांगली आहे, कुठल्या कंपनीचे जे अपडेट आहेत म्हणजे थोडक्यात मार्केटमधले ते ठेवता येत नाहीत. अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतात त्यांना. कारण म्युच्युअल फंड म्हणजे वेगवेगळ्या कंपनींचे, म्हणजे HDFC आहे, ICICI आहे, बिर्ला आहे, परत SBIचे आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे AMCs, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात या कंपन्यांना. तर ह्या AMC थ्रू तुम्हाला काही फंड सजेस्ट केले जातात.
त्या प्रत्येक फंडचे एक फंड मॅनेजर असतात. फंड मॅनेजर काय करतात की तुम्ही जे इन्व्हेस्ट करता फंड, त्या फंडची योग्यरित्या ब्ल्यूचिप असेल फंड किंवा मिडकॅप असेल त्या कंपन्यांमध्ये त्यांनी रिसर्च करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. आता काही कंपन्यांचं वैयक्तिकरित्या आपल्याला जाऊन बघता येत नाही किंवा आपल्याला तेवढी अपडेट मिळत नाही. त्याच्यासाठी ते काय करतात की जर आयशर मोटरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, अशोक लेलँडमध्ये करायचं असेल, टायटनमध्ये करायचं असेल, तर सध्या त्यांच्या हातात ऑर्डर किती आहेत, बॅलन्स शीट कशी आहे किंवा त्यांचा रिझल्ट कसा लागलेला आहे, क्वार्टरली जो कंपनींचा रिझल्ट लागतो, हे सगळं चेक करतात आणि त्याच्या भरोश्यावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि त्यानुसार रिटर्न आपल्याला मिळत असतात. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना 2 प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली जाते. एक म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं, जसं आपण FD करतो तसं FD थ्रू तुम्हाला वन टाईमच अमाऊंट ठेवता येते. आणि SIP म्हणजे जसं RD करतो बँकेमध्ये तसं तुम्हाला मंथली एखादी डेट सिलेक्ट करून तुमच्या अकाउंटवरून पैसे डिडक्ट होत राहतात आणि इन्व्हेस्ट होत राहतात. हो, मग SIP मध्ये आता मी पण जी काढले तर ती मी केव्हाही काढू शकते ना, केव्हाही विड्रॉ करू शकतात. यात पण 2 प्रकारचे फंड आहेत, एक ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड. ओपन एंडेड म्हणजे तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता आणि क्लोज एंडेड म्हणजे त्याला लॉक इन पिरियड असतो. क्लोज एंडेड मोस्टली NFO असतात, न्यू फंड ऑफर, किंवा LSS असतात ज्याच्यामधून तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळतो. आता चांगलं म्हणजे कोणते हे चांगले SIP म्हणजे आता माझे कुठले घेतलेले आहेत? SBI ब्ल्यू चिप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. यातल्या तर जर सजेस्ट करायला आता सध्याच्या चांगल्या कोणत्या सजेस्ट करायचे झाले तर मी 3 आता SIPचे जे फंड आहेत, बऱ्याच कंपन्यांचे फंड आहेत, पण मी कॅटेगरी वाईज जर सिलेक्ट करायचे झाले तर मी 3 सजेस्ट करेन. लार्ज कॅप हा फंड जो असेल, म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये एक फंड असेल तो लार्ज कॅप असेल. त्या फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असेल ती 25 म्हणजे कॅपिटल ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते ते असेल, ज्याच्या कंपन्यांचं कॅपिटल 25 लाख कोटीच्या वर असेल, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, तसंच इन्फोसिस, अशा कंपन्यांमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट होते. लार्ज कॅपमध्ये तुमची रिस्क कमी, जरी मार्केट पडलं तरी रिकव्हरी चांगली होणार, पण रिटर्न थोडे कमी मिळतात. त्यामध्ये 12% ते 13%च्या आसपास तुम्हाला रिटर्न मिळतात. म्हणजे आता ते गुंतवलेले जे आपण म्हटलं ना, आपण कधीही काढू शकतो पैसे, मग ते मार्केटवरती अवलंबून असतात का? म्हणजे आता आपण गुंतवले, समजा आता दर महिन्याला आपण 10,000 गुंतवत असू, नेक्स्ट महिन्याला ते 10च राहतात की म्हणजे मार्केटनुसार चढलं तर जास्त वाढतात आणि कमी झालं तर कमी होतात ते आपले पैसे, असं असतं काय? हो, मार्केटनुसारच असतात. त्याची प्रत्येक फंडची एक NAV असते, नेट ॲसेट व्हॅल्यू. ती NAV जसं शेअर्सची प्राईस असते तशी त्या कंपन्यांमध्ये जे फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करतात त्याची एक व्हॅल्युएशन ठरवली जाते. त्या व्हॅल्युएशननुसार NAV काढली जाते. आता ती NAV जसं मार्केट वाढेल तसं ती वाढत असते, जसं मार्केट खाली येईल तसं खाली येत असते. मग हाच फरक होतो की तुम्ही लमसम टाकलात तर मार्केट एकतर लो लेवलला किंवा ज्या लेवलला असेल त्या लेवलला तुमची इन्व्हेस्टमेंट होते. पण SIP केलात तर तुमची प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट होत असल्यामुळे मार्केट प्लस असो किंवा मायनस असो, तुमची प्रत्येक लेवलला इन्व्हेस्टमेंट होत राहते. त्यामुळे ॲव्हरेज बेनिफिट होतात, तुम्हाला रिटर्न मिळतात त्यापासून. SIP मध्ये हो, म्हणजे लॉस जाण्याचा धोका कमी असतो. हो, म्हणजे तुमची मार्केट वाढलं तरी हाय लेवलला पण इन्व्हेस्टमेंट होते, मार्केट जरी पडलं तरी लो लेवलला पण इन्व्हेस्टमेंट होते. आणि ह्या सगळ्याचा एक ॲव्हरेज बेनिफिट ॲव्हरेज NAV येतो आणि त्याच्यापासून तुम्हाला रिटर्न चांगले मिळतात. सगळ्यात जास्त जर आता गुंतवायचे म्हटलास पैसे तर कोणत्या ह्याच्यामध्ये, म्हणजे SIPs मध्ये गुंतवावेत की FD मध्ये की RD मध्ये, किंवा ते आपलं ते शेअर्स आपण एव्हरीडे ते शेअरचं काय म्हणतो त्याला, एव्हरीडे आपण हे करतो ना, ट्रेडिंग ते, तर याच्यामधलं तुला जे कोण असं समज 40-50 पर्यंत ज्याची सॅलरी आहे तर त्यांना तू बेटर ऑप्शन्स काय सांगशील? माझं सजेशन असं राहील, ज्याची सॅलरी 50,000 पर्यंत आहे त्यांनी प्रथम आपल्या सॅलरीतले म्हणजे आपल्या इन्कममधले 30% अमाऊंट
सेव्ह करायलाच पाहिजे. आणि त्यानंतरनं त्यातली 10% अमाऊंट सॅलरीच्या SIP करायला पाहिजे. आणि ही 10% अमाऊंट डिवाईड केली पाहिजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या 3 फंडमध्ये. आता लार्ज कॅपमध्ये मी जसं सांगितलं ब्ल्यूचिप कंपन्या येतात, मिड कॅप म्हणजे मीडियम कंपन्या येतात, स्मॉल कॅप म्हणजे बऱ्यापैकी ज्या लो लेवलच्या कंपन्या आहेत त्या कंपन्या येतात. आता टाटा पॉवर ही कंपनी होती स्मॉल कॅपमधली, ती हळूहळू मिड कॅपमध्ये आली, आता लार्ज कॅपमध्ये एंटर करेल. म्हणजे एक काळ असा होता की टाटा पॉवरमध्ये म्युच्युअल फंडमधल्या फंड मॅनेजरने इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळी त्या स्टॉकची व्हॅल्यू होती 20 रुपये आणि आज त्या स्टॉकची व्हॅल्यू आहे 230 रुपये. इतका डिफरन्स पडतो. म्हणजे कंपनी जशी ग्रोथ करेल तशी त्याची कॅटेगरी चेंज होत जाते, त्यानुसार त्या फंडमध्ये ते चेंजेस होत जातात. ओके, तर मग तुम्ही बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत जिजूंना आणि त्यांची समाधानकारक उत्तरं दिली असतील. होप सो. काही तुमचे प्रश्न असतील तर अजून तुम्ही सांगत राहा, मी गोळा करेन आणि एक दिवस परत एक सेशन ठेवेन मुंबईला जायच्या आधी. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की अजून काय प्रश्न आहे तुम्हाला शेअर मार्केट आणि बाकीबद्दल. मी एक सेशनच ठेवीन दाजींचा ऑनलाईन आणि मग प्रश्न विचारा, तुम्ही ते उत्तर सांगतील. इव्हन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर बऱ्यापैकी ते तुम्हाला सजेशनसुद्धा देतील. तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का दाजींना? हो, देऊ शकतो ना. बरं, चला आता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि मी SIPsबद्दल तुम्हाला विचारायचे होतेच प्रश्न, म्हणून मग म्हटलं दाजींना विचारे. ते कामावरून आले दिवसभर, त्यानंतर परत आणि आमच्याबरोबर बाहेर आले, रंकाळ्याला आरवला फिरायला घेऊन गेले. आलो, जेवलो आम्ही, सगळं आवरलं आणि उद्या सकाळी निघते मी. माझी हालत अजूनही गंभीर आहे, जरी वाटत नसेल चेहऱ्यावरून तर खूप गंभीर आहे. पाण्याचा फार यूज केलेला आहे मी सध्या 2 दिवस राजश्रीच्या घरी आणि आता हालत माझी टाईट वाटते. तर सकाळी लवकर आम्ही निघणार आहोत कोवाडला, कारण आता हळूहळू सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या पुरतं बाय बाय, परत भेटू.